आगामी करोडपती कदाचित कॉलेजची डिग्री असलेले नसतील. एनव्हिडियाचे सीईओ जेन्सन हुआंग यांचं म्हणणं आहे की येणाऱ्या काळात प्लंबर आणि इलेक्ट्रिशियन हे नवीन श्रीमंत वर्ग बनेल, कारण एआय तुमचं टॉयलेट दुरुस्त करू शकत नाही आणि तुमच्या घराची वायरिंग करू शकत नाही. अशी कितीतरी कामं आहेत जे एआय मुळे होणार नाही आहेत, पण तो तुमची ऑफिसची नोकरी मात्र नक्कीच काढून घेऊ शकतोय. ते तरुणांना सल्ला देत आहेत की मोठी मोठी युनिव्हर्सिटी जे शिकवायला ते शिकण्याऐवजी तुम्ही स्किल शिका आणि नवीन काय लोकांची गरज आहे ते सगळे ट्रेंड शिका जे रोबोट ऑटोमेट करू शकत नाही. जेव्हा बाकी लोक बेकार होत आहेत आणि डिग्रीच्या मागे धावत आहेत, तेव्हा व्हाईट कॉलर नोकऱ्या ऑटोमायझेशन मुळे बेकार होणार आहेत. तेव्हा हाताने केलं जाणारं स्किल हे सर्वात मौल्यवान ठरणार आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि आजचं एक कटू सत्य आहे पण स्पष्ट आहे की डिग्री म्हणजे स्पर्धा आणि स्किल म्हणजे कमाई. आज लाखो लोकांकडे डिग्री आहे परंतु काम येत नाही आणि ज्याच्याकडे स्किल आहे तो कधीही रिकामा बसत नाही. भविष्यात दोनच प्रकारची लोक असतील, एक एआय न रिप्लेस झालेले सुशिक्षित बेकार आणि दुसरे एआय ला कामाला लावणारे. निर्णय तुमचा आहे. डिग्री घेऊन लाईन मध्ये उभं राहायचं काय स्किल शिकून लाईनचं नेतृत्व करायचं, कारण उद्याचा पैसा डिग्रीवाल्यांकडे नाही तर स्किलवाल्यांकडे असणार आहे. तुम्हीच ठरवा काय करायचं, नुसताच डिग्री घ्यायचं का डिग्री बरोबर स्किल पण शिकायचं.